मी तुझ्या समोर हात जोडते, आलायस तसाच परत जा. आजपर्यंत तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांनी आणि देवयानींनी खूप सोसलंय. प्लीज तुम्ही असं बोलू नका. आज आमचं आणि देवयानीचं लग्न होणार आहे तुम्हाला माहिती होतं, आणि तिचं तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न लावून देताय. आणि प्लीज आज अशा वागू नका. तू शांत कायस, प्लीज काहीतरी बोल. सांग या सगळ्यांना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. सांग या सगळ्यांना की आज आपण लग्न करणार आहोत. याच दिवसाची वाट बघत आपण इतके दिवस जगत होतो ना देवयानी. ज्या भैया साहेबांमुळे आज हा प्रसंग घडतोय त्या भैया साहेबांची तुम्ही आम्हाला भीती दाखवताय. ज्या भैया साहेबांमुळे या मांडवामध्ये एकाच वेळेस तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे त्या भैया साहेबांची तुम्ही आम्हाला भीती दाखवताय. देवयानी, तू जर का आज दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस ना तर आम्ही आमच्या भावाला कायमचं गमावून बसू. तुमची ही तुळस तुम्ही आमच्या अंगणी देणार होतात ना लावायला, ती अशी परस्पर तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकली. साक्षी, आमच्या देवयानीची काळजी घ्या असं म्हणाल होतीस ना तू आम्हाला. मग असून सुद्धा देवयानी परस्पर दुसऱ्याकडे कशी निघून जाते? तिला सांग, आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकत. साक्षी, प्रत्येक आईला आपल्या मुलीच्या आयुष्याचं भलं व्हावं असंच वाटतं ना. पण आज देवयानी आणि तिचं सुख याच्या आड तू उभीस हे मला तुझ्या लक्षात आणून द्यावं लागतंय. आता निर्णय तुलाच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मला समजून घ्या. विक्रम आणि देवयानीच्या लग्नाला परवानगी द्या. विक्रम, मी हार मानायला तयार आहे, पण ह्या पराभवाचा बदला मी नक्की घेईन. मंगला उभया इथे वधूवरा. मंगलम वधूवर रडू नकोस. झालं ना तुझ्या मनासारखं. आणि माझ्याही हेच पाहिजे होतं आम्हाला. या या अभिनंदना, अभिनंदना, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शेवटी आम्ही तुमचं लग्न लावून दिलं की नाही हो? देवयानी, हे लिंगप्पा साहेब, आमच्या महादेव बिल्डरचे मालक. नमस्कार. साहेबांनी आमच्यासाठी जे काही केलंय कदाचित त्यांच्या उपकारांची फेड या जन्मी तरी आम्ही नक्कीच करू शकत नाही. भैया साहेबांनी आम्हाला किडनॅप केलं आणि लिंगप्पा साहेबांनी आम्हाला सोडवलं, म्हणून आम्ही वेळेत लग्न मंडपात पोहोचू शकलो. आज केवळ लिंगप्पा साहेब होते म्हणून आपलं लग्न होऊ शकलं. देवयानी, नाही हो, इतकं लाजवू नका आम्हाला विक्रमादित्य साहेब. सुनबाई बोललं तर चालेल ना? तुमचं लग्न झालं त्याला कारणीभूत तुमचं प्रेम आहे बघा. लिंगप्पा साहेब, थँक्स. यू आर वेलकम. फार सुंदर आहे बघा. या, फक्त एक गिफ्ट नाही, आणखीन एक सरप्राईज आहे बघा. सुनबाई, तुमचं याच्याबरोबर लग्न झालं त्या निमित्तानं रिसेप्शन आमच्याकडून बरं का. लिंगप्पा साहेब,